छत्रपती श्री शिवरायांसमोर प्रभू रामचंद्रांची मूर्ती नक्की कशी प्रस्थापित करण्यात आली असेल, म्हणजे मी चरित्र मूर्ती म्हणतोय बरं का. त्या कालखंडामध्ये भारतीय संस्कृतीमध्ये विविध आश्रयस्थानात प्रभू रामचंद्रांची स्थापना झाली होती. म्हणजे 6व्या शतकापासून कला, संस्कृती, क्रीडा याच्यामध्ये प्रभू रामचंद्रांनी सर्वत्र अंग व्यापून टाकलं होतं. पण परत एक म्लेच्छांचा भयंकर काळ भारताला पाहावा लागला. त्यामध्ये रामनाम मोडल्या गेलं. आपण जर काही गजनींची कागदपत्र बघितली तर त्यामध्ये असा स्पष्ट उल्लेख आलेला आहे की हिंदूंनी जर रामनाम घेतलं तर त्यांची जीभ उपटल्या जात असत. इतका भयंकर काळ इथे प्रस्थापित झाला होता. पण छत्रपती शिवरायांनी धारण केलेलं रामतत्वच वेगळं होतं. मी हे काय मनोकल्पांकित गोष्टी सांगत नाहीये. त्या कालखंडामध्ये शिवरायांसमोर जे रामायण प्रस्थापित करण्यात आलं त्यामध्ये प्रभू रामचंद्र हे सर्वसाधारण मनुष्याप्रमाणे आयुष्य जगतात हे नक्कीच शिवरायांना सांगितलं होतं. पण त्याच्यासोबतच प्रभू रामचंद्र जे राष्ट्रासाठी संघटन करतात आणि एक महाबलाढ्य असलेला रावणाचा वध साधून आणतात आणि त्या प्रभू रामचंद्रांचं जीवन हे राष्ट्र संपन्न आणि राष्ट्राला बलिष्ठ करणाऱ्या एका ऐश्वर्य संपन्न राष्ट्रभक्तासारखं आहे हे छत्रपती शिवाजी महाराज पूर्णपणे जाणून घेतात. आणि त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी राजांनी आपल्या अंतरात्म्यामध्ये त्या रामायणाचं शैक्षणिक अधिष्ठान असं प्रस्थापित केलं की छत्रपती शिवरायांच्या देहाची मूर्ती बघितल्यानंतर साक्षात त्यांच्या समोर उभे राहिलेले मोठे मोठे वैरागी सुद्धा शिवरायांना प्रभू रामचंद्रांच्या गुणसंपदेमध्ये बघू लागले. ही गोष्ट काही सामान्य नव्हती. म्हणून छत्रपती शिवरायांची देहमूर्ती बघितल्यानंतर मोठ्या मोठ्या वैराग्य संपन्न अवस्थेतल्या लोकांना सुद्धा आसक्ती जागृत व्हायची ती छत्रपती शिवरायांची मूर्ती देह बघण्याची. आणि शिवाजी महाराज नक्कीच वेगळे होते. म्हणून राम काय आणि छत्रपती शिवराय काय हे शरीराने जरी वेगळे असले तरी त्यांचे अंतरात्मे तेवढेच एकरूप आणि पवित्र आहेत हे आपल्याला कधीच नाकारता येत नाही.